4 महिने, फक्त 4 महिने, पण तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवू शकणारे देवध्यानात जातात आणि माणूस आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होतो. या काळात जर तुम्ही काही सोप्या नियमांचं पालन केलं तर आरोग्य, समृद्धी, पितरांचा आशीर्वाद आणि देवांची कृपा तुमच्या जीवनात ओसंडून वाहेल. या चातुर्मासात तुमचं मन, शरीर आणि आत्मा यांचं शुद्धीकरण करायचं असेल तर या 36 नियमांपैकी एक तरी नियम अवश्य पाळा. पण जर मनापासून बदल हवा असेल तर हे नियम ऐका, समजून घ्या आणि श्रद्धेनुसार पाळा. कारण ही सेवा आहे आत्म्याची, देवाची आणि पिढ्यानपिढ्यांची. यातील पहिला मुद्दा म्हणजे दैनंदिन पूजा व उपासना. यातील एकाकडा तुळशीसमोर रोज हळदीने स्वस्तिक काढा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकते, समृद्धी वाढते. दुसरा नियम आहे महादेवाच्या पिंडीवर रोज दूध आणि दह्याने अभिषेक करा. यामुळे तुमचा मानसिक तणाव कमी होतो. तिसरा मुद्दा आहे तुपाचा दिवा रोज तुळशीसमोर लावा. घरात शुभशक्तींचं वास्तव्य राहतं, धनलाभ होतो. चौथा मुद्दा आहे कांदा, लसूण, मांसाहार टाळा आणि शक्य असेल तर रोज एक वेळ जेवण करा. यामुळे शरीर आणि मन शुद्ध राहतं, संयमाची साधना होते. पाचवा मुद्दा आहे मंगळवार व शुक्रवार सुवासिनीची ओटी भरणे. यामुळे सौभाग्यवृद्धी होते, स्त्रियांना शुभफल प्राप्त होतं. सहावा मुद्दा आहे सुंदरकांड, गीता, रामायण यांचे नित्य पठण करणे. यामुळे आंतरिक शक्ती वाढते, घरातील वाद निवळतात. सातवा मुद्दा आहे गणपतीला रोज एक लाल जास्वंदाचे फूल वाहणे. यामुळे तुमच्या आयुष्यात येणारे संकट, विघ्न दूर होतात, बुद्धीचा विकास होतो. आठवा मुद्दा आहे पितरांच्या शांततेसाठी रोज पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक म्हणावं. यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात, वंशवृद्धी होते. नववा मुद्दा आहे गायत्री मंत्राचा रोज 108 वेळा जप करणे. यामुळे मन शांत राहतं, कर्मशुद्धी होते. 10वा मुद्दा आहे पुरुष सूक्त किंवा गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज वाचणे. यामुळे आध्यात्मिक उन्नतीसाठी फारच फरक पडतो, मदत मिळते. 11वा मुद्दा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 1 माळ जप रोज करणे. यामुळे विष्णू कृपा प्राप्त होते, मन स्थिर होते. 12वा मुद्दा आहे दररोज भगवान शंकराला 1 लोटा जल अर्पण करणे. कारण भगवान शंकरांना अभिषेक खूप प्रिय आहे. यामुळे जीवनातील अडथळे आणि ग्रहांची बाधा दूर होते. सकाळची साधना आणि संकल्प काय करावा, त्यामध्ये 13वा मुद्दा आहे सत्यनारायणाची कथा रोज ऐकायची किंवा वाचायची. यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते. 14वा मुद्दा आहे सूर्योदयापूर्वी उठायचं, स्नान करायचं आणि स्नान केल्या केल्या विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायची. यामुळे विष्णू सहस्रनाम याचा पाठ करायचा. लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होण्यास मदत होते. 15वा मुद्दा आहे भगवद्गीतेचा 1 अध्याय रोज वाचायचा. यामुळे जीवनात कसं जगावं याचं मार्गदर्शन मिळतं आणि मनोबल वाढतं. 16वा मुद्दा आहे शेजारच्या मंदिरामध्ये जाऊन जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या नामस्मरण करत प्रदक्षिणा घालायच्या. यामुळे सात्विक ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते. 17वा मुद्दा आहे महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत पांढरी फुले वाहणे. यामुळे तुमचे आयुष्यवर्धन होते. 18वा मुद्दा आहे देवघरात रोज तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. 19वा मुद्दा आहे देवांना रोज नैवेद्य दाखवावा. देवघरातील देवांना रोज नैवेद्य दाखवा आणि गायीला रोज घास खायला घाला. यामुळे अन्नदानाचं पुण्य मिळतं आणि गोसेवा होते. 20वा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनी दररोज नित्यनियमाने गणपती अथर्वशीर्षाचे एकदा पठण करावे. अभ्यासात लक्ष लागतं आणि स्मरणशक्ती वाढते. 21वा मुद्दा आहे या 4 महिन्यात तीर्थस्नान करायचे असते. पवित्र स्नान
स्नान करायचे असते आणि नियम असा काही लोक करतात की रोज केळीच्या पानावर जेवायचे असे नियम करतात. त्यामुळे शुद्धता आणि परंपरेशी जोडलेलं नियम पालन होतं. 22वा मुद्दा आहे श्रीकृष्णाला रोज तुळशीपत्र वाहणे. यामुळे भक्ती वाढते, मनोकामना पूर्ण होते. 23वा मुद्दा असा आहे की शुक्रवारी श्रीसूक्त 11 वेळा वाचणे आणि त्यानंतर दररोज एकदा तरी स्त्रीसूक्त वाचणे. यामुळे लक्ष्मी कृपा मिळते, दारिद्र्य दूर होतं. 24वा मुद्दा आहे बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी रोज दिवा लावणे, नमस्कार करणे, बेलाच्या झाडाची पूजा करणे. यामुळे ग्रहदोष कमी होतात. संकल्प सेवा आणि भक्तीचा परमोच्च टप्पा या काळात तुम्हाला पार करायचा आहे. 25वा मुद्दा आहे मांसाहार आणि काही पदार्थ वर्ज्य करणे. श्रावण महिन्यात भाजीपाला वर्ज्य करा. भाद्रपदात दही, अश्विनात दूध, कार्तिकमध्ये डाळी या काळात तुम्ही वर्ज्य करू शकता. जास्तीत जास्त पाणी मात्र आहारात वापरा. 26वा मुद्दा आहे श्रीहरी विष्णूंना 1,00,000 पारिजातकाची फुलं वाहण्याचा संकल्प करा. या संकल्पातून फार मोठी पुण्यप्राप्ती होते. 27वा मुद्दा आहे 1,00,000 तुळशीपत्र वाहण्याचा संकल्प या काळात तुम्ही करा. विष्णूंना 1,00,000 तुळशीपत्र व्हावीत. यामुळे तुमची भक्ती दृढ होते आणि साधनेला फळ मिळते. 28वा मुद्दा आहे दुर्गा सप्तशतीचा रोज एक पाठ करणे. यामुळे कुलदेवतेची कृपा होते, संकटापासून रक्षण होतं. 29वा मुद्दा आहे संक्षिप्त गुरुचरित्राचा रोज एक तरी अध्याय वाचा. गुरुकृपा मिळण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. 30वा मुद्दा आहे शिवलीलामृत किंवा नवनाथ पारायण या काळात 4 महिन्यात पूर्ण करावे किंवा शिवलीलामृतातील 11वा अध्याय रोज एकदा तरी वाचणे. यामुळे भगवान शिवशंकराचे आणि नवनाथांचे आशीर्वाद मिळतात. 31वा मुद्दा आहे गणपतीला 1,00,000 दुर्वा वाहण्याचा संकल्प करा. यामुळे विघ्नहरण होते आणि कार्यसिद्धी होते. 32वा मुद्दा आहे महादेवाला 1,00,000 पांढरी फुले वाहण्याचा संकल्प करा. यामुळे मनाची शुद्धता, चित्तशांती आणि भगवान शिवशंकराचे आशीर्वाद मिळतात. 33वा मुद्दा आहे 4 महिने कांदा, लसूण आणि वांगी यांचा त्याग करा. सात्विकतेचा अनुभव नक्कीच येईल. 34वा मुद्दा आहे एखाद्या मंदिरात रोज शिधा आणि फळे पाठवा. अन्नदानाचे सर्वश्रेष्ठ पुण्य मला प्राप्त होईल. 35वा मुद्दा आहे बाळकृष्णाला तुळशीच्या मंजिरी रोज वाहणे. बाळकृष्णाच्या कृपेची तुम्हाला प्राप्ती होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 36वा मुद्दा आहे विष्णू सहस्रनामाचे रोज एकदा तरी वाचन करा. ते सुद्धा वाचन करत असताना भगवान विष्णूच्या मूर्तीवर तुळशीपत्र वहा. हा सर्वात प्रभावी नियम आहे. याने आत्मिक समाधान वाढतं, शिवाय तुम्हाला खूप मोठ्या पुण्याची प्राप्ती होते. मित्रांनो, हे नियम कठीण वाटू शकतात, पण श्रद्धा असेल तर ही सेवा संकल्प बनते आणि संकल्पाचं फळ साक्षात भगवान देतात. जे नियम शक्य आहेत, जे तुम्हाला आवडलेत ते मनापासून पाळा. या चातुर्मासात तुमचं जीवन, तुमचं मन आणि तुमची साधना एक नवं तेज मिळवेल हे मात्र नक्की. विष्णू शिवाच्या कृपेने, पितरांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन पावन व्हावं हीच इच्छा. हे नियम तुम्हाला आवडले का? तर जरूर शेअर करा. तुमच्या श्रद्धाळू मित्रमंडळींना नक्की पाठवा. कमेंटमध्ये लिहा चातुर्मास नियम स्वीकारले. आणि तुम्हाला जर मोफत पंचांग हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये माझ्याशी संपर्क साधा. व्यंकटेश ज्योतिष हे माझं चॅनेल म्हणजे श्रद्धेचं, शास्त्राचं आणि सेवेचं केंद्र आहे. भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत शुभम भवतु. धन्यवाद.